नमस्कार. किरात परिवारातर्फे दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा. किरात दिवाळी अंक प्रकाशित झाला असून तो सर्व सभासदांना पोस्टाने वितरित करण्यात आला आहे. जाहिरातदार, वाचक, हितचिंतक आणि लिहित्या हातांच्या सहकार्यानेच असा दर्जेदार अंक प्रकाशित करण्याचा आमचा हा छोटासा प्रयत्न. या प्रक्रियेमध्ये सहभागी असलेल्या सर्वांचे मनापासून आभार. यावर्षी ज्येष्ठ साहित्यिक अरुण सावळेकर पुरस्कृत कथालेखन स्पर्धेतील पारितोषिक विजेत्या पहिल्या 3 कथा वाचनासोबत आमच्या या चॅनलवर आपण ऐकू शकणार आहात. नक्की अंक वाचा, कथा ऐका आणि ऐकवा. धन्यवाद. नमस्कार. मी सौ प्राजक्ता प्रशांत आपटे, वेंगुर्ला भटवाडी. पुणे येथील ज्येष्ठ साहित्यिक अरुण सावळेकर यांनी आयोजित केलेल्या खुल्या कथालेखन स्पर्धेत मी लिहिलेली ओढ अंतरीची ही प्रथम क्रमांक प्राप्त कथा मी आज आपल्यासमोर सादर करत आहे. कथेचं नाव आहे ओढ अंतरीची. जोरदार हेलकावा घेऊन वळणावर एसटी थांबली. अलका आपली बॅग सांभाळत खाली उतरली. तिच्यासोबत गावातील आणखी 3-4 प्रवासी उतरले. गचके देत एसटी पुन्हा सुरू झाली आणि मोठे वळण घेत दिसेनाशी झाली. अलकाने आजूबाजूला पाहिलं. जवळजवळ 20-22 वर्षांनी ती या गावात पुन्हा आली होती. येताना एसटीतून ती सतत बाहेर पाहत होती. गावी जायच्या मार्गावरच्या जुन्या खुणा शोधत होती. काही खुणा सापडत होत्या, काही काळाच्या ओघात नाहीशा झाल्या होत्या. प्रवासात तिच्या मनात आपलं गाव तसंच असेल का, की बदललं असेल, काय काय बदललं असेल, असे अनेक विचार येत होते. बदल तर होतच राहणार. इतक्या वर्षात काय काय बदललं असेल? आपलं घर, घराकडे जाणारी पाणंद, रस्त्या शेजारचा पिंपळाचा पार, गावातलं एकुलते एक किशा काकाचं दुकान. पण छे, तिच्या नजरेसमोर तेच जुनं गाव पुन्हा पुन्हा येत होतं. त्यातील बदलाची ती कल्पनाच करू शकत नव्हती. पण गाडी गावात शिरल्यापासून आता बसस्टॉपवर उतरल्यावरही गावात झालेला बदल ती अनुभवत होती. बदलत्या काळानुसार गावही बदललं होतं, पण काही जुन्या गोष्टी मात्र अजूनही तशाच होत्या. तिने एक दीर्घ श्वास घेतला आणि आपल्या घराकडे जाणाऱ्या पायवाटेकडे वळली. पायवाट नुसती म्हणायलाच, कारण 2 व्हीलर 4 व्हीलर जाऊन तिथे आता कच्चा रस्ताच तयार झाला होता. तिने 4 पावलं टाकली असतील तोच आजी आली, आजी आली असं दबक्या आवाजात ओरडत 2 मुलं धावत येताना दिसली. एक असेल 5-6 वर्षांचा आणि दुसरा 9-10 वर्षांचा. पाठोपाठ राजारामचा मुलगा राघव. कुणाची ही मुलं हा प्रश्न मनात उमटण्या अगोदरच उत्तर मिळालं होतं. राघव हसतच पुढे झाला. बॅग आपल्या हातात घेत म्हणाला, चल काकू, चला रे पोरांनो आजीला घेऊन. आणि तो झपाझप चालू लागला. अलकाही त्याच्या मागोमाग चालू लागली. रस्त्यापासून फार दूर नव्हतंच त्यांचं घर. अगदी हाकेच्या अंतरावर कौलारू जुन्या धाटणीचं घर. घरासमोर मोठं अंगण, अंगणाच्या कडेला आवडीने वाढवलेली फुलझाडं आणि मधोमध मोठं तुळशी वृंदावन. आजूबाजूला केळी, पेरू, नारळाची झाडं आणि मध्येच कौलारू घर. काळानुरूप थोडं बदललेलं पण जुन्या खुणा जपलेलं. अलकाला पाहताच राजाराम हसून पुढे झाला आणि म्हणाला, वहिनी आलीस? बस. अलका वहिनी आली ग. शेवटचं वाक्य अर्थातच घरातल्या मंडळींसाठी. हाके पाठोपाठ राधिका आणि राघवची बायको गुळपाणी घेऊन बाहेर आली. राजाराम राधिकाने आपुलकीने तिची चौकशी केली. गप्पा मारतच चहा झाला आणि राजाराम राघव आपल्या कामासाठी निघून गेले. राधिका आणि अलकाच्या गप्पा सुरू झाल्या. राधिका म्हणाली, वहिनी तुमची बॅग तुमच्या खोलीत ठेवली आहे. आंघोळ करून घ्या म्हणजे प्रवासाचा शीण जाईल. चला. राधिकाच्या मागोमाग ती आत गेली. आल्यापासून सगळं घर ती आसुसलेल्या नजरेने न्याहाळत होती. या घराचा कोपरान कोपरा तिच्या ओळखीचा होता. ती जुनी ओळख ती शोधत होती. घर अजूनही तसंच होतं. काळानुसार थोडं बदल राजारामने केले होते, पण जुन्या घराचा वास अजूनही कोपऱ्या कोपऱ्यात होता.
अलका आंघोळ वगैरे आटपून स्वयंपाकघरात आली. राधिका आणि राघवची बायको जयश्री दोघीही जेवणाची तयारी करत होत्या. राधिका म्हणाली, तुम्ही थोडा वेळ आराम करा. प्रवासाचा शीण दिसतोय तुमच्या चेहऱ्यावर. थोडा वेळ झोपलात तर बरं वाटेल. अलकालाही झोपेची गरज होती. ती खोलीत आली, कॉटवर झोपली. पण काही केल्या झोपच येईना. मिटल्या डोळ्यांसमोरून अनेक दृश्ये प्रसंग तरळून जाऊ लागले. निमगाव, सह्याद्रीच्या कुशीत वसलेलं. निमगावला अलकाच्या आत्याचं घर. आत्याची मुलगी निशा अलकाच्याच वयाची. त्यामुळे सुट्टीत अलका आत्याच्या घरी यायची. निशा आणि तिच्या मैत्रिणींसोबत खेळ खेळणे, नदीवरून पाणी आणणे, उन्हाळ्यात काजू आंबे खाणे, सगळ्या आठवणी अजून तशाच ताज्या होत्या. त्यावर्षी ती 5-6 वर्षानंतर निमगावला आली होती. आता ती पूर्वीची अल्लड अलका नव्हती, तर 20-22ची तरुणी होती. घरचे लग्नासाठी स्थळं बघत होते. निशाच्या आग्रहास्तव ती आत्याकडे काही दिवसांसाठी आली होती आणि गावातीलच एका लग्न समारंभात यशवंतच्या वडिलांनी तिला पाहिलं आणि यशवंतसाठी मागणी घातली. यशवंत अलीकडेच मुंबईत एका औषध कंपनीत चांगल्या पदावर नोकरीला लागला होता. आत्या आणि आईवडिलांच्या चर्चेनंतर चहा पोह्यांचा कार्यक्रम झाला आणि 6 महिन्यातच यशवंत आणि अलकाचं लग्न पार पडलं. तिचा गृहप्रवेश याच घरात झाला होता. एवढं मोठं कौलारू नीटनेटकं घर तिला खूप आवडलं होतं. पुढचं अंगण, परसदार सारंच खूप छान होतं. यशवंतच्या वडिलांनी शेती बागायती खूप छान केली होती. शेती बागायतीच्या उत्पन्नावर कुटुंब चांगलं चाललं होतं. मोठ्या यशवंतने खूप शिकून शहरात नोकरी करायची असं लहानपणापासूनच ठरवलं होतं. त्याला शहराचं, तिथल्या राहणीमानाचं खूप आकर्षण होतं. त्याच्या वागण्या बोलण्यातूनही ते जाणवायचं. त्यामुळे त्याच्या मनात होतं ते त्याने साध्य केलं होतं. धाकटा राजाराम, त्याला मात्र शेतीची आवड होती. गावीच राहून शेतीत नवनवीन प्रयोग त्याला करायचे होते. लग्नानंतर 8-10 दिवसांनी यशवंत मुंबईला निघून गेला. तिथे एखादी खोली घेतल्यानंतरच अलकाला तो मुंबईला नेणार होता. तोपर्यंत अलका निमगावला आपल्या सासरी राहणार होती. तिचीही या गोष्टीसाठी हरकत नव्हती. निमगावात अलकाच्या सासऱ्यांना म्हणजे मल्हारराव देसाई यांना खूप मान होता. गावकरी अनेक बाबतीत सल्ला घेण्यासाठी देसायांच्या घरी येत असत. संध्याकाळी तर गावातील काही मंडळी येतच असत, गप्पा चालत असत. गावातील बायकाही कधीतरी येत. अलकाच्या सासूबाईंशी गप्पा मारत, बोलता बोलता मनातील सल उघड करीत. त्यावर गप्पातूनच उपाय सापडे. हळूहळू अलकाही या साऱ्या वातावरणात गुंतत चालली होती. ते सारं तिला आवडू लागलं होतं. सुट्टी मिळाली की यशवंत यायचा. ते 4-5 दिवस फुलपाखरासारखे अलगद निघून जायचे. तो मुंबईच्या कितीतरी गमतीजमती सांगायचा. अलकालाही गावातल्या कितीतरी गोष्टी सांगायच्या असायच्या, पण त्याला ते ऐकण्यात रसच वाटत नव्हता. हळूहळू हे अलकाच्या लक्षात येत होतं. गावातील वातावरण यापेक्षा त्याला शहराचं असणारं जबरदस्त आकर्षण तिच्या लक्षात येत होतं. मुंबईला लवकरात लवकर एखादी खोली मिळवण्याच्या प्रयत्नात तो होता, हे तो वारंवार बोलून दाखवायचा. साधारण 1-1.5 वर्षानंतर राजारामचं लग्न झालं. राजारामची पत्नी राधिकाही नवीन घरात लवकरच रुळली. घरापासून शेतीपर्यंत साऱ्याच गोष्टीत ती राजारामला चांगली साथ देत होती. सासऱ्यांनी उभा केलेला संसाराचा डोलारा आपण पुढे नेतोय, सांभाळतोय याचा तिला अभिमान वाटत होता. अगदी हक्काने ती घरातल्या लहान मोठ्या निर्णयात सहभागी होत होती. अलकावर मात्र थोड्या मर्यादा पडत होत्या, कारण ती काही दिवसांनी मुंबईला जाणार होती. तिचा वेगळा संसार ती थाटणार होती. यथावकाश यशवंतने मुंबईला एक खोली घेतली आणि अलकाला मुंबईला घेऊन गेला. गावातून निघताना अलकाला खूप वाईट वाटलं, पण तिचाही नाईलाज होता. मुंबईची धावपळ, गर्दी, छोटीशी जागा या सगळ्याची सवय व्हायला तिला वेळ लागला. पण हळूहळू तीही सरावली. दोघांचाच राजा-राणीचा संसार सजवताना हरखून गेली. यशवंतला सुट्टी मिळाली की गावी यायचं.
गावातली मोकळी हवा उरात भरून घ्यायची आणि सुट्टी संपली की पुन्हा मुंबई गाठायची. चाकरमान्यांचं हे आयुष्य अलकाच्या कधी अंगवळणी पडलं तिचं तिलाच समजलं नाही. वर्षामागून वर्ष या चाकोरीतच चालली होती आणि संसाराच्या जबाबदाऱ्या वाढल्या होत्या. योगेश अंजलीचा जन्म झाला होता. त्यांचं शिक्षण, मुंबईतील वाढती महागाई या सगळ्यात संसाराचं गणित जुळवताना तारांबळ उडत होती. संसारात आपलाही थोडा हातभार लागावा म्हणून अलकाने घरगुती फराळाचा व्यवसाय सुरू केला. हळूहळू तो चांगलाच चालू लागला. या साऱ्या जबाबदाऱ्या पेलता पेलता कधीकधी गावी जाणंही शक्य होत नसे. दरवर्षी नेमगावला जाणारे यशवंतचं कुटुंब आता 3-3 वर्ष गावी फिरकतही नव्हतं. यशवंतला गावापेक्षा शहरातलं राहणीमान आवडायचं. मुंबईत एखादा मोठा फ्लॅट असावा हे त्याचं स्वप्न होतं. पण जोपर्यंत मुलांचं शिक्षण सुरू आहे तोपर्यंत मोठा फ्लॅट घेणं शक्य नव्हतं. सध्या ते 1 रूम किचनमध्ये राहत होते. दोन्ही मुलं चांगल्या शाळेत शिकत होती. यशवंतचा पगार आणि अलकाच्या छोट्याशा व्यवसायातून मिळणारं उत्पन्न यातून सगळे खर्च व्यवस्थित होत होते. परंतु यशवंतचं मोठा फ्लॅट घेण्याचा विचार मात्र त्याला स्वस्थ बसू देत नव्हता. त्यासाठी काय करता येईल याचा तो सतत विचार करायचा. मित्रांशी चर्चा करायचा. अलका त्याची समजूत काढायची. सध्या आपण मुलांच्या शिक्षणाकडे लक्ष देऊ. मोठं घर नंतरही घेता येईल. पण यशवंत समाधानी नव्हता. फ्लॅटसाठी कर्ज घेणं सध्या त्याला पटत नव्हतं. आणि एक दिवस मित्रांशी बोलताना त्याला एक मार्ग दिसला. बहुधा त्याच्या मित्रांपैकीच कोणीतरी सुचवला असावा. त्या दिवशी संध्याकाळी तो घरी आला तो जरा खुशीतच होता. चहा पाणी झाल्यानंतर त्याने अलकाला आपल्या मनातील विचार सांगितला. आपल्याला मोठं घर घ्यायचं म्हणजे पैसे हवेत. त्यासाठी मी बाबांशी बोलणार आहे. अरे वा, चांगलं आहे. ते शक्य ती मदत करतीलच, मला खात्री आहे, अलका म्हणाली. नाही, मदत नाही, मी जमिनीच्या वाटणीबद्दल बोलणार आहे. त्यांच्यानंतर जमिनीच्या वाटण्या होणारच ना, त्या आत्ताच करायला सांगणार आणि माझ्या वाटणीची जमीन विकून पैसे उभे करणार, यशवंत बोलला. अलकाला हा अनपेक्षित धक्काच होता. यशवंत असा विचार करत असेल असं तिला वाटलं नव्हतं. ती म्हणाली, काय बोलताय? वाटण्या? नाही, हे बरोबर नाही. बाबा हयात असताना त्यांच्याकडे वाटणी मागायची? मला काही हे पटत नाही. तुम्ही हा विचार मनातून काढून टाका. आपल्याला मोठा फ्लॅट नसला तरी चालेल, पण बाबांना दुखवून काही करायचं नाही. पण मला हवाय ना, मी काय आयुष्यभर या टीसभर जागेत राहू का? आणि तो राजाराम तिकडे एवढ्या मोठ्या घरात राहणार? ते काही नाही, मी बाबांशी बोलणारच, यशवंत म्हणाला. हे बघा, आपण पैसे जमवतोय, थोडं कर्ज काढू, हवं तर बाबांकडे आर्थिक मदत मागू, ते देतील, पण वाटणी नकोत, अलका म्हणाली. हे बघ अलका, माझं घर, माझे बाबा आणि माझी प्रॉपर्टी यात आता तू लक्ष घालू नकोस. बायको म्हणून तुझ्याशी बोललो, पण माझी साथ द्यायचं सोडून मला नको ते सांगत बसलीस. आता लक्षात ठेव, या विषयात आता तू काहीही बोलायचं नाही, यशवंत चिडला आणि बोलला. अहो पण, अलका बोलण्याचा प्रयत्न करत होती, पण यशवंतने तिला बोलण्याची संधी न देता चिडून बोलला. मी सांगितलं ना, तू यात पडायचं नाही आणि मला थांबवायचं नाहीस, नाहीतर रागाने माझा हात उचलला जाईल, पण मग मला दोष देऊ नकोस. पटत नसतानाही अलकाला शांत राहणं भाग पडलं. दुसऱ्याच दिवशी यशवंतने गावी जाण्याचं ठरवलं व तिकीटं काढली. यशवंत, अलका आणि दोन्ही मुलं गावी निघाले. नेहमीच्या सुटीप्रमाणे 2 दिवस आनंदात गप्पा गोष्टीत गेले, पण अलकाच्या मनात मात्र एक अस्वस्थता होती. पुढे होणाऱ्या वादळाचं सावट तिच्या मनावर होतं, पण ती काहीच करू शकत नव्हती, कारण यशवंतने तिला त्या बाबतीत काहीही न बोलण्याची तंबीच दिली होती. दुसऱ्या दिवशी रात्री यशवंतने बाबांजवळ हा विषय काढला. यशवंतची इच्छा ऐकून बाबांना धक्काच बसला. काही क्षण ते शांतच बसले आणि म्हणाले, तू जे सांगतोयस ते शक्य नाही. मी जमिनीच्या वाटण्या करणार नाही.
बाबा म्हणाले. पण बाबा, मी काय वेगळं सांगतोय का? माझा हिस्सा मला आताच द्या, नाहीतरी नंतर मिळायचा तो आत्ता मला त्याची गरज आहे. नंतर मी काही मागायला येणार नाही तुमच्याकडे, यशवंत म्हणाले. यशवंतचं बोलणं ऐकून मल्हारराव चिडले आणि म्हणाले, मागणार नाही? अरे तू कोण हिस्सा मागणारा? हे सगळं मी आणि तुझ्या आईने दिवस रात्र कष्ट करून उभं केलं आहे. हे मागण्याचा तुला अधिकार नाही. माझा मुलगा म्हणून हक्काने वाटणी मागायला आलास? अरे काहीच वाटलं नाही तुला माझ्याकडे वाटणी मागताना, आणि तू मागितलीस वाटणी म्हणून मी काही वाटण्या करणार नाही. मल्हारराव रागाने ओरडले. पण बाबा, मला आत्ताच पैशाची खूप गरज आहे. मला मोठा फ्लॅट घ्यायचा आहे, यशवंत म्हणाला. म्हणून जमिनीची वाटणी मागतोयस? अरे तुला इतकं शिकवलं मी, आता तुझ्या हिमतीवर तू काय करायचं ते कर. एक लक्षात ठेव, जमिनीची वाटणी करायची नाही, आता नाही आणि कधीच नाही. ही माझी शेवटची इच्छा आहे असं समज, पण जमिनीची वाटणी करायची नाही, मल्हारराव म्हणाले. बाबा, एवढी वर्ष मी माझा गाव, माझं घर असं म्हणून आपुलकीने गावी येत होतो, पण आता वाटतंय त्याचा काही उपयोग नाही. माझ्या गरजेच्या वेळी जर त्याचा उपयोग होत नसेल तर मी इकडे यायचं तरी कशाला? आता मला पुन्हा गावी येण्याची इच्छाच होणार नाही. मला नाही वाटत मी पुन्हा कारणाशिवाय गावी येईन, यशवंत म्हणाला. मल्हाररावांना राग आला असला तरी यशवंतच्या या वागण्याने ते मनातून दुखावले होते. ते म्हणाले, तुला इथे यायला कोणी बंदी घातली नाही, पण हा विषय याच्या पुढे या घरात काढायचा नाही. बाकी तुझी मर्जी. आणि ते आतमध्ये निघून गेले. अचानक सगळंच वातावरण बदललं. सगळेच मुकाट्याने आपापल्या खोलीत झोपायला गेले. दुसऱ्या दिवशी सकाळीच यशवंत, अलका आणि मुलं मुंबईला परतली. सगळ्यांच्याच मनात एक अढी कायमची बसली. अलका मनातून समजून चुकली, आता गाव कायमचं तुटलं. मुंबईला आल्यानंतर बरेचदा वाटलं एकदा गावी जाऊन यावं, पण यशवंतने गावाचं नावच जणू टाकलं होतं. कधीतरी गावाचा विषय निघाला की चेहऱ्यावर पुसटसं हसू यायचं, पण क्षणात ते नाहीसं व्हायचं. अलकाला समजत होतं, यशवंतला गावाची आठवण येते, आईबाबांची आठवण येते, पण त्याच्या हट्टी स्वभावामुळे तो मान्य करणार नाही आणि आपण बोलण्याचा प्रयत्न केला तर उगाच चिडचिड करेल. त्यामुळे गावाचा विषय निघणं हळूहळू बंद झालं आणि त्यामुळे गावापासून तो जास्तच दूर गेला. आता मोठं घर घ्यायच्या जिद्दीने पैसे साठवणं सुरू झालं. जास्तीचं काम, जास्तीच्या ऑर्डर्स, बचत, थोडं कर्ज असं करून काही वर्षांनी यशवंतने 2 BHK फ्लॅट घेतला. पण या साऱ्या जबाबदाऱ्या पार पाडताना वर्ष कशी गेली समजलंच नाही. मुलं मोठी होऊन आपापल्या मार्गाला लागली होती, आपापल्या संसारात रमली होती. यशवंतही आता कंपनीतून रिटायर्ड झाला होता. अलकानेही आपला व्यवसाय कमी केला होता. दोघंही एकमेकांना सांभाळत जपत निवृत्तीचं जीवन जगत होती. अशातच एक दिवस अचानक यशवंत हार्ट अटॅकने गेला. सगळं कसं ध्यानीमनी नसताना अचानक घडलं. शेजाऱ्यांनीच मुलांना बोलावून घेतलं. काही दिवसातच सारेजण आपापल्या नित्यकर्मात गुंतून गेले. यशवंतच्या जाण्याने अलकाच्या आयुष्यात एक भली मोठी पोकळी निर्माण झाली. एकटेपणा खायला उठू लागला. मुलांनी आग्रहाने तिला आपल्याकडे नेलं, पण तिथं जाऊनही तिचा एकटेपणा कमी झाला नाही. कारण दिवसभर सगळेच कामानिमित्त बाहेर असायचे, रात्रीच घरी यायचे. एकंदरीतच सगळा विचार करून अलका पुन्हा आपल्या घरी राहावयास आली. आर्थिक विवंचना तशी नव्हती, कारण यशवंतने दोघांच्याही म्हातारपणाची सोय करून ठेवली होती. पण एकटेपणावर औषध नव्हतं. मग तिने महिला मंडळात आणि अन्य काही कामात स्वतःला गुंतवून घेतलं. कधीतरी निमगाव आठवायचं, गावी जावंसं वाटायचं, पण कसं जाणार? परतीचे सारे दोर तुटले होते. कशात तरी मन रमवत दिवस ढकलणं याशिवाय पर्याय नव्हता. असेच काही दिवस गेले. यशवंतचा मित्र सुधाकरच्या मुलीचं लग्न होतं. सुधाकरने आग्रहाने अलकाला बोलावलं होतं. यशवंतचा खूप जवळचा मित्र होता, जाणं गरजेचं होतं.
त्यामुळे ती लग्नाला गेली आणि तिथेच एका अनपेक्षित क्षणी राधिका समोर आली. काही काळ दोघी एकमेकींकडे पाहतच राहिल्या, पण दुसऱ्याच क्षणी दोघी एकमेकींच्या गळ्यात पडून रडू लागल्या. अनपेक्षित भेट. या भेटीत आनंद होता, दुःख होतं की आणखी काही होतं, कसं सांगणार. पण ही भेट विलक्षण होती. थोडं सावरल्यानंतर दोघीही हात हातात घेऊन शांतपणे बसल्या. काही बोलण्याच्या मनस्थितीतच नव्हत्या दोघी. राजारामच्याही डोळ्यांच्या कडा पाणावल्या. काय बोलावं काहीच कळत नव्हतं. मग राजारामच म्हणाला, वहिनी शांत हो, आपण बोलू नंतर. इथे लग्नासाठी आलोय. इथे आपले विषय नकोत. भेटू आपण नंतर आणि बोलू. आहे मी 2 दिवस मुंबईतच. भेटू म्हणजे घरीच नेणार आहे मी तुम्हाला. दुसरीकडे कुठे जायचंच नाही. 2 दिवस आहात ना, मग माझ्याबरोबर घरीच चला. अलका म्हणाली. राधिकाने मान हलवूनच संमती दिली. लग्न सोहळा पार पडल्यानंतर राधिका राजारामला घेऊन अलका आपल्या फ्लॅटवर आली. राधिका राजारामने मधल्या काही वर्षाचं अंतर पुसून टाकलं. वहिनी, यशवंतने आमच्याशी बोलणंच सोडलं ग, आणि मग अंतर वाढतच गेलं. सुरुवातीला आम्हालाही त्याचे विचार ऐकून वाईट वाटलं होतं, पण नंतर त्याच्या दुराव्याचाच जास्त त्रास होऊ लागला. आईबाबांच्या मनाला खूप लागलं त्याचं वागणं. असो, झालं त्याला कुणाचाच इलाज नाही, यशवंत म्हणाला. राजाराम म्हणाला, राजाराम, मलाही अपराधी वाटतं रे. मी त्यांना समजवायचा प्रयत्न केला, पण त्यांना माझं म्हणणं पटतच नव्हतं. आणि नंतर तर त्यांनी या विषयात तू काही बोलायचं नाही असंच सुनावलं. असो, होणाऱ्या गोष्टी होऊन गेल्या. आता त्यावर चर्चा करून काही उपयोग नाही. पण वहिनी, आता तू ये गावी. आम्ही आमच्या मनात काही ठेवलं नाही. सगळी कटुता संपली. नाहीतर इथे आलोच नसतो. त्यामुळे आता पुन्हा आपण एकोप्याने राहूया, राजाराम म्हणाला. मी म्हणते आत्ताच चला तुम्ही आमच्याबरोबर. जयश्री. राधिका म्हणाली. तुम्ही असं बोललात त्यानेच खूप बरं वाटतंय. येईन मी गावी, पण आत्ता नाही, नंतर येईन. 2 दिवसानंतर राजाराम राधिका निघून गेले, पण अलकाला एक नवीन ऊर्जा देऊन गेले. खरंच काय हरकत आहे गावी जाण्यास. पुन्हा आपुलकीची नवीन नाती जोडली जातील. त्यांनी मनात काही न ठेवता आपुलकीने बोलावलं. मधला काळ पुसून टाकला. आता आपणही 2 पावलं पुढे जाऊन नाती जपूया. आतापर्यंत गावी जाण्याचे मार्गच बंद आहेत असा समज होता, तो नाहीसा झालाय. असे विचार पुन्हा पुन्हा मनात येत होते. शेवटी या विषयावर तिने मुलांशी बोलायचं ठरवलं. एक दिवस तिने योगेश अंजलीला बोलावून घेतलं आणि सगळा विषय समजावून सांगितला. त्यांना लहानपणी निमगावला गेल्याचं पुसटसं आठवत होतं, पण त्यानंतर निमगावाशी कधी संबंधच आला नव्हता. पण आता सगळा विषय समजल्यानंतर पुन्हा जुनी नाती जुळू पाहत आहेत याचं त्यांनाही समाधान वाटलं. बऱ्याच चर्चेनंतर त्यांनी अलकाला गावी जाऊन येण्यास सांगितले. काही दिवसांनी तिने गावी येत असल्याचं कळवलं. त्यांनाही आनंद झाला. खरं तर हे सारं यशवंत असताना व्हायला हवं होतं. यशवंतने आपल्या हट्टी स्वभावाने नाती तोडली असली तरी आपल्या माणसांचं दुरावणं मनातून त्रासदायक झालंच असणार त्याला. आपण पुढे टाकलेल्या या पावलाने यशवंत आणि आईबाबांना नक्कीच समाधान वाटेल. मागच्या सगळ्या आठवणींनी तिच्या मनात जणू एक साखळीच बनवली होती. साखळीची एक एक कडी उलगडून पाहत असतानाच राधिकाची हाक ऐकू आली आणि ती जेवायला गेली. सगळेच जेवायला तिची वाट पाहत होते. गप्पा गोष्टीतच जेवण आणि वामकुक्षी झाली आणि त्यानंतर पुन्हा कामाची गडबड सुरू झाली. मध्येच कोणीतरी हाका मारत यायचं. राजाराम राघवकडे काहीतरी काम असायचं. राजाराम राघव त्यांच्याशी बोलायचे. मध्येच 2-3 बायकाही आल्या. राधिकाशी गप्पा मारता मारता मनातली अढी बोलून गेले. राधिकानेही शांतपणे त्यांचं बोलणं ऐकून घेतलं आणि त्यांना पटेल असं समजावलं. त्या बायकांनी जाता जाता आपुलकीने अलकाची चौकशी केली.
गावातल्या मोकळ्या ढाकळ्या बायका त्यांनीही मोकळेपणाने बरं झालं हां इलास्ता, सगळ्यांशी बोलून चालून रवा गया, मग बरा असता असा प्रेमळ सल्ला देऊन निघून गेले. म्हणता म्हणता संध्याकाळ झाली. दिवे लागणी होईपर्यंत गावातील मंडळी राजारामला हाका मारत आलीच. रात्रीच्या जेवणापर्यंत त्यांच्या गप्पा चालल्या होत्या. शेती, राजकारण, घरगुती वाद ते गाव विकासापर्यंतच्या सगळ्या विषयावर चर्चा होत होत्या. ते सगळं वातावरण पाहून अलकाला जुने दिवस आठवले. मल्हारराव असतानाही या घरात माणसांची अशीच वर्दळ असायची. गावातील लोक आदराने या घराकडे पाहायचे. तोच आदर, तोच वसा राजारामने जपला होता आणि राघवही तो पुढे चालू ठेवणार यात शंका नव्हती. रात्री जेवणाची वेळ होताच एक जण घरी निघाले. रात्री जेवताना यावरच गप्पा चालल्या होत्या. वहिनी, हे सारं तुला नवीन नाही, पण काही वर्षाचं अंतर पडल्यामुळे तुला अप्रूप वाटतंय. पण आता तू आली आहेस हे यांच्याकडून बाकीच्यांना कळलं ना की तुझ्या ओळखीची माणसं तुला भेटायला येतील बघ, राजाराम म्हणाला. आणि खरंच दुसऱ्या दिवशीपासून कोणी ना कोणी भेटायला यायचं. जुन्या आठवणी काढत गप्पा व्हायच्या. या सगळ्याची तिला अपेक्षाच नव्हती. अजूनही आपल्याबद्दल यांच्या मनात एवढी आपुलकी आहे. तिचं मन भरून आलं. 4-8 दिवसानंतर ती मुंबईला परतली. योगेश अंजलीला एकदा तरी निमगावला आणायचं या निश्चयानेच ती परतली. मुंबईला आल्यावर 2 दिवसांनी योगेश अंजली ठरवूनच एकाच वेळी आईला भेटायला आले. अलकाचा समाधानी चेहरा पाहून दोघंही काय ते समजले. आई आनंदी आहे ह्याबद्दल त्यांनाही समाधान वाटलं. अलकाने गावी गेल्यापासूनची सारी हकीकत त्यांना सांगितली. सगळ्या गप्पा झाल्यानंतर अलकाने त्या दोघांना एकदा तरी निमगावला जाऊन येण्याचं सुचवलं. नुसतं सुचवलंच नाही, तसा हट्टच धरला. त्यांना सुरुवातीला टाळाटाळ केली, पण अलकाचा हट्ट पाहून त्यांनी खरंच सुट्टी मिळताच निमगावला जाण्याचं ठरवलं. एकंदरीत अलकाची मनस्थिती पाहता गावी जाऊन आल्याशिवाय आई शांत बसणार नाही हे लक्षात घेऊन त्यांनी शक्य तितक्या लवकर सुट्टी घेतली. तरी या सगळ्यात 2-3 महिने गेलीच. शेवटी अलका आणि योगेश अंजली गावी निघाले. पहिल्यांदाच गावी जात असल्यामुळे एक अनामिक हुरहुर दोघांच्याही मनात होती. म्हणूनच आपल्या जोडीदारांना सोबत न घेता दोघेही एकटेच आईसोबत निघाले. आई गावी जाऊन आल्यानंतर 1-2दा फोनवरच राजाराम काका आणि राघवशी बोलणं झालं होतं. पण त्या बोलण्यावर मर्यादा होत्या. अनोळखीपणाचं वलय होतं. पण गावी आल्यावर राजाराम राघवने त्यांच्या वागण्याने हे वलय अलगद बाजूला केलं. 1-2 दिवसातच त्यांच्या वागण्या बोलण्यात मोकळेपणा आला. तिघंही भावंड शेती, बागायती आणि सारं गाव फिरत होती. राघव उत्साहाने सगळं दाखवत होता. शेतीमध्ये काय काय नवीन प्रयोग करायचेत याविषयी बोलत होता. अंजलीचं तर राघवची बायको जयश्रीशी चांगलीच गट्टी झाली होती. गप्पा गोष्टींनी हास्यविनोदाने घर भरून गेलं होतं. राघवच्या मित्रांशीही योगेशची चांगली ओळख झाली. या सगळ्या वातावरणात आई किती खुश आहे हे त्यांनी पाहिलं आणि गावाशी नव्याने जुळलेलं हे नातं असंच कोणत्याही अपेक्षेशिवाय, स्वार्थाशिवाय जपायचं, वाढवायचं असं त्याने ठरवलं. शहरात राहून हरवलेली आपुलकी, माणुसकी त्यांनी इथे अनुभवली होती. ती तशीच जपायची त्यांनी ठरवलं. अलकाही आपल्या मुलांना गावात रमल्याचं पाहून समाधानी झाली. पुन्हा एकदा सगळं कुटुंब आनंदात हसताना पाहून समाधान वाटत होतं. उणीव फक्त एकच होती, यशवंतची. पण तोही मनोमन समाधानी होईल याची अलकाला खात्री होती. सुट्टी संपत आली होती. पुन्हा जाणं भाग होतं. पण हे जाणं पुन्हा येण्यासाठी होतं, पुन्हा येण्यासाठी. धन्यवाद. व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि किरात चॅनलच्या नवनवीन व्हिडिओजच्या नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉनवरती क्लिक करा.